नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे? त्यांच्याकडे जमिनी आहे की किती एकर जमिनी आहेत त्यांच्या? हजारो एकर एकेकाच्या नावावर 100 एकर जमिनी आहेत। यांचे दूध संस्था आहेत, यांचे कॉलेज यांच्या नावावरती आहेत। अजून हे सगळे यांचे आमदार 150 आमदार यांच्या विधानसभेमध्ये यांचे सगळे गडगंज पैसा आहे बापजाद्यांचा। सगळ्या गोष्टी असल्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील, अनेक जण म्हणताना आपण पाहिलं असेल। आणि या सगळ्या गोष्टी म्हणून पुढचा शब्द त्यांचा असतो की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय? आता त्याच सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे। मराठा आरक्षण हे अगदी अण्णासाहेब पाटलांच्या काळापासून हा संघर्ष गेले 30-35 वर्षाचा मी म्हणतो संघर्ष हा इतकी वर्ष चालू आहे, तरीही मराठ्यांना आजही आरक्षण मिळालेलं नाही। अण्णासाहेब पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं, त्यांनी जे काही बलिदान दिलं, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठा समाजासाठी होती। आता पहिल्यापासून येतो म्हणजे तुम्हाला पण कळेल हळूहळू कसं काय त्यांना गरज आहे की नाही आहे, की खरंच अन्याय होतोय की आपले मराठी अन्याय करतात दुसऱ्यांवरती। त्याच्यानंतर 94 साली शरद पवार साहेबांच्या हातात आलं आरक्षण देण्याचं मराठ्यांना। आता त्यांनी तिथं दिलं नाही, यावेळेला सगळ्यात मोठा घात झाला। त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण चिघळू लागलं। ते अगदी 2014 पर्यंत शरद पवार हे राज्याच्या सत्तेमध्ये होते। आता त्यावेळेला देखील आंदोलनं झाली, त्याच्यानंतर सत्ता पालट झाला, त्याच्यानंतर आली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार। त्या काळामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणानं जोर धरला, कारण सरकारचं परिवर्तन झालं। काँग्रेसी सरकार गेलं, त्याच्यानंतर दुसरं सरकार आलं। आता मराठ्यांना इथं वाटू लागलं की आता आम्हाला इथं आरक्षण मिळेल, पण तिथं देखील आंदोलनं सुरू झाली। मग 1 लाख मराठा, 1 कोटी मराठा अशा सगळ्या घोषणा देत आपण संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांनी एवढी मोठी ताकद दाखवली की मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक मोठा भाऊ आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। पण या सगळ्या काळामध्ये अगदी लॉकडाऊनच्या आधीपर्यंत किंवा त्याच्यानंतरही 1-2 वर्षापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणाचा विरोध नव्हता। कोणत्याही जात एवढ्या उग्रपणे पुढे येत नव्हती किंवा एवढा सगळ्या गोष्टी होत नव्हत्या। मराठा आरक्षणाला विरोध कोणत्या जातीकडून होत नव्हता, समाजाकडून होत नव्हता। तेवढा विरोध सध्याच्या घडीला किंवा जे काही जातीय समीकरण आत्ताच्या सध्याच्या घडीला दिसतंय ते कधीही मागं आपण पाहिलेलं मला तरी आठवत नाही आहे। कारण मी अनेक या मोर्चा बिरच्यांना देखील आम्ही गेलो, अनेक जण आपल्यातले सगळेच जण गेले असेल तेव्हा आपण लहान असू। जेव्हा आझाद मैदानाला शेवटचा मोर्चा निघाला तेव्हा जो काही भायखळ्याच्या इथून मोठा मोर्चा गेला, जो काही दणाणत होता संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई, तो मोर्चा खरोखर भूतो न भविष्यती आहे। मराठ्यांची ताकद आहे ती। पण या सगळ्या गोष्टीमध्ये ते शांततामय मोर्चे होते, तरी आरक्षण आपल्याला भेटलं का? नाही। राज्य सरकारनं बाकीच्या सगळ्या सुविधा दिल्या, 10% राज्य सरकारच्या कोट्यातनं आम्ही आरक्षण देऊ, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, पण त्या तितक्याशा अंमलात खाली येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत। कुठेतरी त्याचा कोणाला तरी फायदा होतो, वातावरण तापलं की तेवढ्यापुरतं ते चालू करतात, परत जैसे थे। बरं, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी मनोज जरांगे नावाचे एक व्यक्ती मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून उभे राहिले आणि त्या अंतरवाली सराटीमधून त्यांनी उपोषणाला हाक दिली। मग ते मीडियाचं अटेन्शन असेल, अनेक जण सांगतात की शरद पवारांचा त्यांच्या मागे हात आहे, मग शरद पवारांनी हे उभं केलं। मग आता शरद पवारांनी उभं केलं तर मग 2014च्या आधीपर्यंत अगदी 94 पर्यंत शरद पवारच होते, म्हणजे शरद पवार मराठ्यांच्या पाठीत खंजीर खूपच आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जरी शरद पवार जरांगे पाटलांसोबत नसतील तरी जरांगे पाटलांचा उभा असणारा लढा हा नको त्या गोष्टींकडे बोटं दाखवत होता। आरक्षण पाहिजे तर एकाच कुठल्या तरी सत्ताधीशांना बोटं दाखवणे काही उपयोगाचं नाही आहे, कारण आरक्षण काही यांच्या काळात नाही उभं राहिलं, त्यांच्या आधी 20-25 वर्ष आरक्षणाचा मुद्दा उभा राहिला आहे। पण या सगळ्या गोष्टी असताना जरांगे पाटील उभे राहिले, असोत मराठा समाज एक झाला। परत जरांगे पाटलांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण मोर्चे निघू लागले, ताकद दिसू लागली, आरक्षणाच्या मागण्या वाढू लागल्या। पण या सगळ्या घटनेच्या कालावधीमध्ये जातीय समीकरणं भयंकर पद्धतीनं बिघडली आणि त्याचं कारण ती म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी निवडणूक, पंतप्रधानपदाची निवडणूक। महाराष्ट्राच्या निवडणुकीचं सोडून द्या, त्याचा एवढं राज्याच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होत नाही, पण भारताच्या निवडणुकीवरती, देशाच्या निवडणुकीवरती मराठा समाजाचा परिणाम आपल्याला महाराष्ट्राच्या या सगळ्या काही जागा होत्या त्याच्यामध्ये दिसून आला। आता त्या खरंच हा मराठा समाज किंवा मनोज जरांगे पाटील राजकारणासाठी उभे केलेत की खरंच समाज म्हणून उभे राहिलेत, त्याच्यावरती अनेक जण निवडणुकांपर्यंत बोलले। आता पुन्हा जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवरली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत। आता या वेळेला त्यांचा सूर थोडासा थंड आहे, थोडेसे ते संयमानं बोलत आहेत, थोडेसे ते संयमानं मागण्या करत आहेत। हीच गोष्ट त्यांनी पहिल्यापासून करायला हवी होती, जे मध्ये ते अगदी उग्रपणे गेले, मग फडणवीसांना शिव्या घाल, कुणाला मापच काढ, कुणाची याचंच कर तेच कर असोत। पण या वेळेला पुन्हा एकदा लढा सुरू करायचा आहे, पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा सुरू करायचा आहे आणि आरक्षण मिळवून घ्यायचं आहे, अशी सगळी भूमिका मनोज जरांगे पाटील स्वतःच्या तोंडून सांगतात। पण मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का?
या वास्तवावर बोललं पाहिजे पहिलं. अनेक जण बाकीचे ज्यांना आरक्षण मिळालं आहे ते सांगतात यांना काय आरक्षणाची गरज आहे, ही तर सगळी गडगंज लोक आहेत, यांनीच तर आमच्यावर अन्याय अत्याचार केले, हेच तर गावात आमच्यावर दमदाटी करतात, आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं आहे. या असल्या सगळ्या गोष्टी अनेक समाजातून अनेक घटकातून मी नेहमी सोशल मीडियावरती खास करून सोशल माध्यमांवरती ऐकत असतो. पण हे खरंच सत्य आहे का, हे खरंच वास्तव आहे का, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. आता पहिली गोष्ट क्लिअर करतो की कोणताही समाज पूर्णपणे कोणताही समाज दूषित नसतो, तो कोणत्याही मला असं वाटतं एका विचारसरणीचा नसतो. एक समाजातला व्यक्ती घाणेरडा असला म्हणून संपूर्ण समाज तसा होत नाही. एखादा ब्राह्मण समाजातला एखादा माणूस चुकीच्या मार्गाचा असेल तर संपूर्ण ब्राह्मण समाज तसा नसतो, संपूर्ण दलित समाज तसा नसतो, संपूर्ण क्षत्रिय समाज तसा नसतो. त्याच्यामुळं एका व्यक्तीवरून काही विशिष्ट व्यक्तींवरून समाजालाच डायरेक्ट घेरणं किंवा अख्खा समाजालाच त्या गोष्टीशी कटिबद्ध करणं हे चुकीचं आहे आणि हे नसावं. आता विषय येतो मराठ्यांच्या आरक्षणाला. खरंच मराठ्यांना आरक्षण हवं आहे का? मराठ्यांना आरक्षण का हवं आहे? मराठा समाज हा इथल्या गावांमध्ये गावाखेड्यांमध्ये सगळ्यात मोठा समाज आहे, जिथं गावामध्ये मराठा समाजाचं सगळीकडे वर्चस्व आहे. आता हा मराठा हा शब्द काय फक्त मराठा समाज म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करत नाही, तर मराठा हा एक धर्म आहे छत्रपतींच्या काळापासून आलेला. मराहट्टे असं हे नाव, त्याचं मराठा पुढं झालं, मग त्यात 96 कुळं जोडली गेली. पण या सगळ्या मराठा या नावाखाली 18 पगड जातीची सगळी माणसं एक होतात आणि एक आहेत. पण पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी फोडण्यात आल्या, राजकारणासाठी हे सगळं विभक्त करण्यात आलं आणि त्याचे हे परिणाम. पण सध्या बाकीच्यांना मिळत असलेलं आरक्षण आणि मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळत नाही त्याचा इतका भयंकर परिणाम मराठा समाजावर होतोय त्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. आत्तापर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टक्का हा मराठा समाजाचा आहे. कारण हा मराठा समाज हा शेती जास्त प्रमाणामध्ये करतो, हा प्रत्येक उद्योगधंद्यांमध्ये पुढारलेला आहे. पुढे असल्यामुळं त्यांच्यावरती त्याचा नकळत परिणाम होतोय. एखाद्या दुसऱ्या समाजातल्या मुलाला, मी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मूळ गोष्टींवरती येतो की आरक्षण आपल्याला सध्या का महत्त्वाचं वाटतंय. एक म्हणजे मुलांचं शिक्षण आणि दुसरे म्हणजे नोकऱ्या. आरक्षण याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींमध्ये एवढा काय फारसा परिणाम करत नाही जेवढ्या या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. कारण मुलांच्या शिक्षणाला लाखो रुपये भरायचे आहेत आणि नोकरी मिळत नाही. आता या सगळ्यांच्या उलट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या दुसऱ्या समाजातील मुलाला मिळालेले 50% असो, 60% असो, एखाद्या मराठा समाजातील मिळालेल्या मुलांना 90% असो, पण त्या 90% मिळालेल्या मुलाला रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि 50-60% वाला माणूस पुढे जातो. बरं त्याला पैसे कमी भरायचे आहेत, बरं ह्याला 90% पाडून ह्याला तेवढीच फी भरायची जेवढी त्या कॉलेजनं सांगितले, मग लाख असो 2 लाख असो काही असो. मग ही कुठंतरी दरी निर्माण होते. याच्यातून कुठंतरी आरक्षणाचा मुद्दा येतो की अरे मी एवढा जर पात्र आहे 90% 95% पाडायला आणि मला पैसाही भरायचा आहे, मला रांगेत देखील उभं राहायचं आहे, तर हे कुठंतरी खटकतं आणि ही शिक्षण व्यवस्था चुकीची आहे. तुम्ही त्या मुलाच्या एकंदरीत त्याला काय नक्की त्याच्याकडे आहे, गुण आहेत, त्याच्या स्किलवरती तुम्ही त्याला ॲडमिशन द्या. ही प्रथा आमच्या कॉलेजांमध्ये चालू झाली पाहिजे. राहिला प्रश्न नोकरीचा, नोकरीमध्ये देखील तेच. मागून आलेले पुढे जातात, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पुढे मोठे होत आहेत. जे हुशार आहेत, ज्यांच्याकडे खरंच काहीतरी आहे, ते मात्र मागं लटांगळ्या खात राहत आहेत. ही देखील शिक्षण व्यवस्था, आपली नोकरी व्यवस्था चुकीची आहे. आता सध्याच्या घडीला आरक्षण हा मुद्दा फक्त सरकारी नोकरी आणि सरकारी शिक्षणामध्येच येतो आहे. बाकी जे भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन होतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण कोणीही विचारत नाही. मग भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे का? म्हणजे एखादी संस्था सरकारने 99 वर्षाच्या करारावरती प्रायव्हेट लोकांना चालवायला देणं हे योग्य आहे का? तर तसं बघायला गेलं जर आपली आरक्षण व्यवस्था आणि जाती व्यवस्था संपवायची असेल तर ते अत्यंत महत्त्वाचं आणि योग्य आहे. तुम्ही एखादी कंपनी किंवा एखादी गव्हर्नमेंटची कंपनी, मग आपण एक एअर इंडिया नावाची कंपनी पकडू, अनेक जण त्याच्यावर आक्षेप घेतील, पण ही एअर इंडिया नावाची कंपनी एका प्रायव्हेट कंपनीकडे चालवायला देणं हे त्या प्रायव्हेट कंपनीला एक दिलेलं काम आहे. आता ती प्रायव्हेट कंपनी आरक्षण बघत नाही. तुला स्किल असेल ती ये माझ्याकडं, तुला मी पगार देतो. पण जेव्हा ती गव्हर्नमेंटकडे राहते तेव्हा स्किल पाहिलं जात नाही, तेव्हा पाहिली जाते ती जात, तेव्हा पाहिलं जातं आरक्षण. म्हणून आमचा देश का मागे गेला इतकी वर्ष, का नाही आम्ही 60-65 वर्षामध्ये महासत्ता बनू शकलो? त्याचं कारण आमची जाती व्यवस्था, आमची आरक्षण व्यवस्था. ज्याचा स्किल आहे, ज्याच्याकडं खरंच चांगली क्षमता आहे बुद्धीची, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणीही असो, मी धर्माचाही म्हणतो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला वर घ्या. नुसती मला असं वाटतं जात बघून त्याचे किती टक्के पडलेत, त्याला काय येतं आहे नाही येत ते बघून घेऊ नका. आणि प्रायव्हेटायझेशन होणं या देशामध्ये सध्या अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकांना वाटते प्रायव्हेटायझेशनमध्ये सरकार कंपन्या विकत टाकते. नाही, फक्त चालवायला दिल्या जात आहेत.
उलट चालवायला दिलं की सरकारला यांच्यावर आसूड ओढता येतोय, हे मला करून पाहिजे, हे करून दे. नाही तर आपल्या सरकारी यंत्रणा तुम्ही बघतायच. घ्या तुमच्या जिल्ह्यांमधली रुग्णालय घ्या आणि तीच एखादी प्रायव्हेट रुग्णालय घ्या, भले 4 रुपये जास्त घेतील, पण तिथे मिळणाऱ्या सुविधा सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा, तर गरीब मराठ्यांची अवस्था जरा जाऊन बघा तुम्ही. गावाखेड्यांमध्ये हा समाज प्रतिनिधित्व करतो, तो स्वतःच्या जीवावर करतोय. आज शेती असेल, नुकसान झालं, काही झालं, त्याला तिथं आरक्षण नाही, त्याला तिथं पाहणारं कोणी नाही. त्याच्या नोकरी धंद्यामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये त्याला कुठली जात बघून कोणी घेत नाही. तो स्वतः प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या घराचं असेल, त्याच्या समाजाचं असेल, त्याच्या गावाचं असेल, त्याला आरक्षणाची गरज वाटत नाही तिथे. पण निदान शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये एक मराठा समाज म्हणून, एक गोरगरीब मराठा समाज म्हणून त्यांना आरक्षण मिळालं नको? तिथं आमच्या दुसऱ्या जाती किंवा आमचे दुसरा समाज त्यांच्यावरती ताशेरे ओढतो, त्यांच्या विरोधात उभे राहतो. प्रश्न हा आहे ना की ते जसं मूल आहे शिक्षण घेणारं, तसंच तुमचंही आहे. मग तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून आनंद होतोय, त्या बिचाऱ्यानं तुमच्या तोंडाकडे बघत बसायचं? ह्या मागण्यांसाठी आणि मराठा आरक्षण मिळावं, गोरगरिबांना खास करून, श्रीमंतांना नाही भेटलं तरी मरोत्ती जायला तिकडं, पण गोरगरिबांना मिळावं या मताचा मी पहिल्यापासून आहे. पण ते आरक्षण मिळावं म्हणून काहीही करत सुटणं, समाजाला कुठेही भरकटवत नेणं, याच्या विरोधात मी आहे. जे आपण निवडणुकांमध्ये पाहिलं, या मुस्लिमांची हातपाय चोळण्याची कामं, ही ज्याला आस्तीन की साप आहे ते कसा उलेमाचं पत्र घेऊन आला लगेच तो बाबा, हे सगळे तुम्हाला फक्त फसवतील, फुसलवतील, तुम्हाला फक्त भावनेच्या भरात वाहत नेतील. आरक्षणाचा लढा आहे तो असा लढायचा आपल्याला, भावनेच्या भरात वाहत नाही लढायचा. जरांगे पाटील आता बसलेत, निश्चित आपण त्यांना ताकद देऊ. पण कोणत्याही राजकीय पक्षासाठी तुम्ही जर काम करत असाल तर ते चालणार नाही. एक समाज म्हणून तुमच्या मागं जेव्हा उभा राहतो तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा असते त्यांना. पण आपण समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण काय करतो याचं भान आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अनेक जण शिव्या घालतात की हा तुम्ही जरांगे पाटलांविषयी बोलतोस, तू कसं काय विरोधात बोलतो? मी त्यांच्या विरोधात नाही बोलत, त्यांच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात मी बोलतो. मी म्हटलं ना, आरक्षण पाहिजे, निश्चित पाहिजे मराठ्यांना आरक्षण. मी देखील मराठा आहे, मला देखील वाटतं की याला माझ्या पोराला आरक्षण पाहिजे. का नको? जर माझ्या पोराची लायकी असेल जर 95% पाडायची, तर त्याला आरक्षणाची गरज नाही का? मग त्यानं मागं राहायचं आणि बाकीच्याने पुढं निघून जायचं, ते मरते आपलं तिच्याला इकडंच. अशी अनेकांची गोष्ट आहे, अनेकांची घटना आहे. त्यामुळे सर्व समाजाने एक येऊन कुठेतरी ही व्यवस्था मोडावी आणि कोणत्याही जाती धर्मातल्या मुलांची ऐपत आहे त्याला पुढं रेटावं, त्याला पुढे घालवावं. ही एक एकजूट दाखवाल तर आणि तरच तुमचा महाराष्ट्र आणि तुमचा देश पुढे जाईल. बाकी मराठ्यांना गरज आहे, गरीब मराठ्यांना निश्चित गरज आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीविषयी मला आवर्जून कळवा.